नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की काव्या आणि पार्थ काकडी खाण्यासाठी थांबलेले असतात. तर त्या ठिकाणी त्यांना आता त्यांचे फॅन्स भेटायला येतात. तर काव्या म्हणते की पार्थही तुम्हाला ओळखत नाही आणि मी सुद्धा तुम्हाला ओळखत नाही, मग तुम्ही कोण आहात? तेव्हा ती मुलगी म्हणते की अहो काव्या मॅडम, तुमचा तो व्हिडिओ व्हायरल झाला होता ना, ज्यात तुम्ही तुमच्या नवऱ्याची खंबीरपणे बाजू मांडली होती. आम्ही त्यामुळे तुमचे फॅन झालो आहोत. हे ऐकून पार्थलाही खूपच आनंद होतो. तुमच्यासारखी मी सुद्धा माझ्या नवऱ्याची खंबीरपणे बाजू घेत असते, असं ती मुलगी सांगू लागते. त्यानंतर पार्थ आणि काव्या आता चक्क सेलिब्रिटीज बनलेले असतात. सगळेच त्यांच्यासोबत सेल्फी घेत असतात. पार्थ काव्याला म्हणतो की तुम्ही तर चक्क मला सेलिब्रिटीज बनवलं. तुमचा तो व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सगळेच आपल्यासोबत सेल्फी काढतायत. त्यानंतर काव्या म्हणते की मला भूक लागली, आपण चला काकडी खाऊयात. तर काकडी खाताना आता काव्याचा चावटपणा सुरू होतो. तोंडात काकडी पकडून आता काव्या ही पार्थला चिडवण्याचा प्रयत्न करत असते. तर हे सगळं बघून पार्थसुद्धा गालातच हसत असतो. तर बऱ्याच दिवसानंतर का होईना पण काव्या आता पार्थसोबत वेळ घालवत असते. तर इकडे जीवाचं बोलणं ऐकून नंदिनी घरी जात असते. पण मात्र तेवढ्यातच तिथे विक्रम येतो आणि तो नंदिनीला म्हणतो की कुठे चाललीस तू? अगं मानिनीने तुला किचनमध्ये बोलवलंय, तुझी काय स्पेशलिटी आहे ती कढी पकोडा बनवण्यासाठी. तर जीवा म्हणतो की जाऊ द्या बाबा तिला, नंदिनीला उशीर होतोय. ती काव्याला ऑल द बेस्ट बोलायला आली होती. काव्या गेली, आता नंदिनीला घरी जायचं आहे. तेव्हा विक्रम म्हणतो की तू गप्प बस रे नंदिनी, जर तिच्या मदतीला तू नाही गेलीस तर ती मला कामाला लावेल. विक्रम म्हणतो की तसं तर मी बायकोला घाबरत नाही, पण कधी कधी मानिनीचं बोलणं ऐकून घ्यावं लागतं. तर नंदिनी म्हणते की बाबा काळजी करू नका, मी जाते. तेवढ्यातच तिच्या हातून आता पेनड्राईव्ह खाली पडतो. विक्रम म्हणतो की अगं हे काय, कसला पेनड्राईव्ह आहे? तर नंदिनी म्हणते की हा बाबांचा प्रोजेक्ट येताना व्हिज्युअल PPT बनवायचं, म्हणूनच मी जीवांना रिक्वेस्ट करणार होती. मला माहिती आहे ना जीवा खरंच खूप छान PPT बनवतात. तर जीवा स्पष्टपणे नकार देतो आणि म्हणतो की मी असं करणार नाहीये. विक्रम हा नंदिनीला म्हणतो तू आतमध्ये जा, मी जीवाला सांगतो. विक्रम आता जीवाच्या हातात जबरदस्तीने पेनड्राईव्ह ठेवतो. त्याला ते PPT बनवायला सांगतो आणि नंदिनी ही किचनमध्ये जाते. तर जीवा आता PPT बनवण्यासाठी त्याच्या रूममध्ये जातो. तर इकडे काव्या बोरं खात असते. तेव्हा पार्थचं लक्ष काव्याकडे जातं आणि काव्याला म्हणतो की अहो किती बोरं खाताय, हे थंडीचे दिवस आहे, तुमची एक्झाम देखील जवळ आलेली आहे आणि तुम्ही आजारी पडाल. आता काव्या म्हणते की देशमुख किती काळजी आहे तुम्हाला माझी. मी तर प्रार्थना करेल की असा नवरा सगळ्यांनाच मिळो. त्यानंतर आता पार्थ जबरदस्तीने तिच्या हातून बोरं हिसकावून घेतो. तर आता बोरं हिसकवल्यामुळे काव्या नाराज होते आणि ती आता रुसून बसते. आता मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये असं म्हणत काव्या आता काहीच बोलत नसते. पार्थ म्हणतो की रुसल्यात तुम्ही, पण तुम्हाला कसं मनवायचं हे मला चांगलंच माहिती आहे. तर इकडे जीवा आता PPT बनवत असताना त्याने धनंजयला फोन केलेला असतो. कंपनीच्या डिटेल्स त्याला हव्या असतात. पण मात्र धनंजय म्हणतो की फोन कशाला केलायस? जीवा म्हणतो की बघा तुमच्याच फायद्यासाठी मी कॉल केलाय, माझं काय पर्सनल बोलणं नाही करायचं. तर धनंजय रागातच म्हणतो की तू आहेस तरी कोण माझा, आणि तू माझा काय फायदा करणार? माझ्या मुलीचं सगळं नुकसान केलं आणि आता माझा फायदा करायला चाललाय. जीवा रागातच म्हणतो की तुमचं PPT मला बनवायला सांगितलं. याच रागाने जीवा लगेच वकिलांना फोन करतो. असं काही या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.